बनवण्यासाठी एवढं उडदाचं डाळ तुम्ही जेवढं घेता त्या प्रमाणात त्यापेक्षा अर्ध डाळ मुगाचं घ्यायचं. त्याला 5-6 तास भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर चांगलं पाण्याने धुवून घेऊन मस्त असं वाटून घ्यायचं थोडं पाणी घालून. हे आहे चटणी बनवण्यासाठी अद्रक, लसूण, मिरची हिरवी, मीठ आणि पुदिन्याची पानं. आणि हे आहे जिरे आणि ओवा 1 चमचा भाजून खमंग. त्याच्यात थोडंसं 1 चमचा चाट मसाला घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यातून जिरे ओवा वाटून घ्यायचं. बघू शकता आता असं हे वाटलेलं आहे. एका भांड्यात काढून घेऊया. आता हे पुदिन्याचं पानं आणि मिरची अद्रक वाटून घेऊया. थोडस याच्यात पाणी घालूया. आता नाही आपण ही चटणी वाटीत काढून घेऊ. डाळ वाटून घेऊया. उडदाचं डाळ वाटून झालेलं आहे. आता हे मुगाचं डाळ वाटून घेऊ. पाणी घाला. हे मुगाचं डाळ वाटून झाले. वाटलेलं डाळ उडदाच्या डाळीमध्ये घालू. तर आता हे मिक्सरचं भांडं जरासं धुवून त्याच्यात पाणी घालू. आपल्याला जसं पाहिजे तसं पीठ तयार झालेलं आहे आपलं. आता हे चांगलं 5-10 मिनिटं हाताने फेटून घ्यायचं. कारण असं फेटल्यामुळं ह्याच्यामध्ये हवा भरते आणि वडे आपले छान होतात. तर बघा हे आपलं पीठ असं फेटून झालेलं आहे. एकाच दिशेने चांगलं फेटलंय की नाही हे बघायसाठी तुम्ही असं हे पीठ घेऊन पाण्यामध्ये असं घालून बघा. हे बघा आपलं पीठ वडे बनवायसाठी तयार झालं. बघा आता आपलं कढई तापलेलं आहे. त्याच्यात तेल घालून आपलं तेल तापलेलं आहे. आपलं हे वडे चांगले तळलेले आहेत. एका भांड्यात काढून घेऊ. आपण हे वडे भिजवण्यासाठी पाणी गरम करूया. एका भांड्यात काढून घेऊ. बघा आता हे दही वड्यासाठी दही घेतलेलं आहे. याच्यात एवढं साखर घालूया 1 वाटी. दही वडे गोड तिखट चटपटा चवीसाठी छान लागतात म्हणून दह्यामध्ये साखर घालून आता आपण ह्या रेवगीने असं फेटून घेऊ.
पाण्यात घालूया. आपले वडे चांगले मऊ झालेले आहेत. तर आपण असं ह्याच्यातलं असं पाणी काढून घेऊया. हे आहे लाल चटणी, लाल, आणि हे आहे जिरे, ओवा आणि चाट मसाला बारीक वाटून घेतलेला. हे बघा, हे टाकत आहे जिरे आणि ओवा, चाट मसाला. आता याच्यावर आपण लाल तिखट घालूया. पुदिना, हिरवी मिरची, अद्रक याचे चटणी. आता हे आपण या वड्यावरती घालूया. आता आपण याच्यात घालूया दही. हे बघा, याच्यावरती असा दही घाला. त्यामध्ये साखर घातल्यामुळे दही गोड झालेलं आहे. आता हे गोड, तिखट, चटपटा दही वडे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. त्याच्यात सर्व मसाला, दही सर्व घालून झालेला आहे. तर आपला आता हे दही वडा खायला तयार झाला आहे. तर तुम्ही हे खाऊन बघा, घरी आपल्या करून बघा. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला पण कळवा.